मुंबईच्या दिंडोशी परिसरातल्या प्रभाग क्रमांक 40 चे नगरसेवक तुळशीराम शिंदे यांच्या विरोधात भाजपचे पराभूत उमेदवार संजय आव्हाड यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे। तुळशीराम शिंदे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक आहेत। त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये काही त्रुटी आहेत, तसंच त्यांनी आपल्या शपथपत्रामध्येही काही माहिती दडवून दिशाभूल केल्याचा आरोप भाजपचे पराभूत उमेदवार संजय आव्हाड यांनी केला आहे। त्यामुळे तुळशीराम शिंदे यांचं नगरसेवक पद हे धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। या प्रकरणात 20 मार्चला सुनावणी होणार आहे आणि त्यात तुळशीराम शिंदे यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांचं नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे। वार्ड क्रमांक 40 मध्ये निवडणूक लढलो, तसेच माझ्या विरोधात उबाटाचे तुळशीराम शिंदे यांनी निवडणूक लढून विजयी झाले। तसेच माझ्या निदर्शनात असे आले की त्यांनी ॲफिडेव्हिटमध्ये काही माहिती लपवली आहेत। त्या अनुषंगाने मी कोर्टात माननीय न्यायालयामध्ये दाद मागण्याकरता गेलो। तसेच मला असे कळले की त्यांना माननीय न्यायालयाने 20 तारखेची नोटीस पाठवली आहे। त्या नोटीसमध्ये मी एकच मागणी केली आहे की त्याचं नगरसेवक पद रद्द व्हावा, ही मागणी माननीय न्यायालयात केली। माझा न्यायालयावरती विश्वास आहे। मुंबई महापालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांमधली पटसंख्या वाढवण्यासाठी BMC कडून विद्यार्थी